बसवलं त्या कवटीलाही शोभा मिळाली. नमः पार्वतीपते. यौ तौ शंख कपाल भूषित करौ माला स्थिमाला धरौ. याच्या गळ्यात भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये अस्थिमाला अनंतमाळा भगवान शिवशंकराच्या आणि यौ विष्णूच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा. ते वैजयंती प्रिय आणि ते वृंदमाळा प्रिय दोघांची नावं वेगळी. माला अस्थिमाला धरौ देवो वैकुंठौ स्मशान निलयौ नागारिगौ वाहनौ. देवो वैकुंठौ भगवान वेंकटेश भगवान महाविष्णू वैकुंठामध्ये त्यांचा निवास आहे आणि भगवान शिवशंकर स्मशाने श्वाक्रीडा स्मर हरतिशाचा सहचरा चिताभस्मादे पस्रगपि नृकरोटी परिकरा अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमतिनं तथापि स्मरतृणा मरण परमं मंगलमसि. नमः पार्वतीपते. देवो वैकुंठौ स्मशान निलयो. स्मशान म्हणजे शब्दार्थ घेऊ नका. जिथे प्रेत जातात वगैरे वगैरे. आमची बुवा गंमत करायची की ज्या पत्त्यावर पुष्पन देखील जाते ते स्मशान. नमः पार्वतीपते. गंभीर भाग सोडून द्या. स्मशान म्हणजे काय? स्मशान म्हणजे वैराग्य ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले तिथे तो राहतो. स्मशान निलयो नागारिगौ वाहनौ. काय सुंदर शब्द आहे. नागारिगौ वाहनौ. भगवान शिवशंकराचं वाहन नंदिकेश्वर. आणि भगवान महादेवांच्या गळ्यामध्ये सर्प तो पशुपती आहे. त्या विश्वामध्ये जेवढे पशु आहे त्या पशूंचा पती पती म्हणजे रक्षण करणारा भगवान शिवशंकर असल्यानं त्याच्या गळ्यामध्ये सर्प आहे. सर्पांच्या माळा आहे. कुंडल सर्पाची आहे. कुंडल देखील सर्पाची आहे. पाचलेगावचे महाराज म्हणून होते. त्याच्यासमोर माझं कीर्तन झालं होतं. ते सर्व मित्र होते. शंकराचा अवतार होते. भगवान शंकराचा त्यांना विशेष अनुग्रह असेल. सर्व मित्र होते. असे उचलायचे. त्याच्याकडे माझं झालं कीर्तन पण ती प्रथा मला माहित नव्हती. सुरुवातीला झाला बुक्का लावला स्वतः मार्गात उठले आणि त्यांनी माझ्या गळ्यात हार घातला. कसला हार माहिती का? सर्पच घातला. माझं कीर्तन आयुष्य बंद होतं का असं मला वाटलं. सर्पच घातला. हो प्रसन्न झाले सगळे त्यांचे शिष्य होते. अहो महाराज तुमच्यावर प्रसन्न होऊन साप आला. हे ठीक आहे. हे प्रसन्न झाले. मी काय झालं माझं पाचलेगावकर महाराज मोठे होत गेले. महाराज त्यांचा आशीर्वाद मिळाला. भगवान महादेवाच्या गळ्यामध्ये सर्प आहे आणि नागारिगौ वाहनौ. काय संस्कृत आहे? नागारी अरे म्हणजे शत्रू. राघवम रावणाने अरे म्हणजे शत्रू. नागारिगौ वाहनौ. त्या नागाचा शत्रू आणि कोण गरुड ते वाहन भगवान विष्णू वापरतात. नमः पार्वतीपते. नागारिगौ वाहनौ वित्रक्षौ बलिदक्ष यज्ञमथनौ श्री शैलजावल्लभौ. वित्रक्षौ बलिदक्ष यज्ञमथनौ. भगवान नारायण काय आवडतं? यज्ञ अत्यंत प्रिय भगवान नारायण. क्षणभर नामस्मरण करू. मी म्हणतो माझ्या सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये उच्चारण करा नारायणाचं. नारदमुनी या गादीवर नारायणाचं उच्चारण नेहमी करतात. आपण करूया. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
धर्मामध्ये वचन आहे, अहो जिथं यज्ञ सुरू असेल, जिथे यज्ञाचा मंडप असेल, तर वेद असं म्हणतात यज्ञ वै विष्णू, विष्णूचं वेगळं मंदिर करायचं, मंदिरात जायची गरज नाही. जिथे यज्ञाचं मंडप आहे ते विष्णूचंच मंदिर आहे. इतका यज्ञाचा आणि नारायणाचा संबंध आहे. यज्ञामध्ये अनेक भाग असतात, भूता उद्गाता, सर्व भगवान नारायण आहे. यज्ञ इतकं त्याला प्रिय आहे, म्हणून त्यांनी अवतार घेतला यज्ञाच्या प्रसंगी. वामन अवतार घेतला. वामन म्हणजे कुठला? स्वस्ति स्वागतम अर्घ्यम पद विभो किम दीयताम, काय देऊ? राजाने प्रश्न विचारला, किम दीयताम, मेदिनी जमीन का मात्रा किती पाहिजे? मम विक्रम त्रय पदम. तुम्हाला माहिती आहे बघा, सुंदर भागवतामध्ये सगळं मला पाहिजे, दान पाहिजे. मला राजाला आनंद झाला की देऊ. जमीन, मेदिनी जमीन पाहिजे. किती पाहिजे? 100 गावं, 200 गावं, 1000 गावं. मम विक्रम त्रयपटम, माझी 3 पावलं भूमी मला दे. अरे अरे खूप कमी मागितलं. विचार जास्त माग, माझ्याकडे भरपूर आहे. वामनाने उत्तर दिले तर महत्वाचं आहे. वामन म्हणतात जास्तीची अपेक्षा नाही. ब्राह्मण अल्पसंतुष्ट असतात, जास्त नको आम्हाला. कबीर म्हणतात साई इतना दीजिए, साई इतना दीजिए, इतना दीजिए नहीं, इतना दीजिए जब मैं कुटुंब समाए, मैं भी भूखा न रहूं और साधु भी भूखा न रहे. अल्पसंतुष्ट आहे. यज्ञ नारायणाचं सांगताय विद्रक्ष बलिदक्ष यज्ञ मथनम, याला यज्ञ अत्यंत प्रिय आहे. भगवान शिवशंकरांना यज्ञाचा विध्वंस केला म्हणून भगवान शंकराला एक नाव आहे. काय नाव आहे? दक्षाध्वर नाशक आहे. दक्षाचा अध्वर म्हणजे यज्ञ, तो नाश करणारा शिवशंकर. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येक देवतेला वेगळं. भगवान मंगलमूर्तीला दुर्वा आवडतात, शमी आवडते. भगवान विष्णूला अलंकार आवडतात, तुळस आवडते. भगवान शिवशंकराला जलधारा प्रिय आहे, दहीभाताचं नैवेद्य प्रिय आहे, त्रिदल बेल प्रिय आहे. भगवान शिवशंकराला त्रिदल बेल प्रिय आहे. आणि मंगलमूर्तीला त्यांचेच पुत्र असल्यामुळे कांडात कांडात प्रणव प्रणव पुरुष पुरुषपरी त्रिकांडातून गुरुवा प्रिय आहे. तशाच कांडात दिलं आहे. याला तुळस चालत नाही महादेवांना. आणि भगवान विष्णूला म्हणून हरिस्ते सहस्रम कमल हरिमहादाय पदे, त्या एकाच दिवशी भगवान महादेवाला तुळस आणि विष्णूला देतात. तुला सर्व तुळस आवृत्ती करत नाही. प्रत्येकाला काहीतरी आवडतं. भगवान सूर्यनारायणाला काय आवडतं? हो तर चक्षुर्देवहितम शुक्रमुच्चरतं. या देवाचं आपण दर्शन घेतो, पण या पंचमहाभूतातला सर्वात मोठा देव कुठला? तर चक्षुर्देवहितम शुक्रमुच्चरतं. पश्येव शरदशतम जीवेव शरदशतम. आकाशामध्ये आलेला भगवान सूर्य सकाळी तो प्रत्यक्ष आहे देव. तर चक्षुर्देवहितम, देवाचं हित करण्याकरता रोज उगवतो. तर चक्षुर्देवहितम शुक्रमुच्चरतं. हा सूर्य, सूर्याला काय म्हणतो? अर्घ्य, म्हणून अर्घ्य प्रदान, म्हणून अर्घ्य प्रदान. इदम अर्घ्यम सूर्याय इदम अर्घ्यम दत्तं नमः. आपण स्नान करत असतो नदीमध्ये आणि सूर्य उगवला तर काय करायचं? त्या पाणी घ्यायचं. सूर्याय इदम अर्घ्यम दत्तं नमः. त्याला अत्यंत प्रिय आहे अर्घ्य. वेदात एवढं सांगितले, हे ब्राह्मण सकाळ संध्याकाळची संध्या करतात. आम्ही अर्घ्य देतो म्हणून तू प्रज्वलित आहे, म्हणून तू सूर्यप्रकाश देतोस. काय ब्राह्मणांचं अभिनिवेश, अहंकार नाही ना, अभिनिवेश करतात. सांगण्याचं तात्पर्य सूर्याला अर्घ्य प्रिय आहे, सूर्याला नमस्कार प्रिय आहे. ते व्यायामासाठी नाही, ते का प्रिय आहे ते बरंच मोठं आहे.
पुराणात मी सांगतो का सूर्याला नमस्कार का प्रिय, सूर्याला नमस्कार प्रिय, ब्राह्मणाला काय प्रिय, नमस्कार मध्ये श्रावण सोमवार सोमवारला गुरुजी नमस्कारी भोजन प्रिय हे अपप्रचार आहे, हा अपप्रचार आहे, विशेष हेतू ठेवून केलेला अपप्रचार आहे तो. ब्राह्मण बहुजन प्रिय, नमस्कार कोणी असो कुठलाही असो, लागतो ब्राह्मणच जन्माला आणि शेवटी बहुजन प्रिय, पण ते मुद्दामून भोजन प्रिय म्हणून देशव्याचं नाव खराब करण्याकरता आता राजकीय बोलत नाही व्यासपीठावर, हे सर्व विचार करून केलेलं आहे. आतापासून 1 वर्षापासून कशी नाव ठेवायची ब्राह्मणाला, भोजन प्रिय, पेशवे भोजन पाहू होते देवाची आवडी आवडी देवा महाराज म्हणतात देवा, त्या देवाच्या आवडीनं मी देवाला आवडेल का, त्या आवडीनं मी देवाला आवडेल का, कैसा सोस जीवा हा सोस मला लागलाय, ही आर्तता मला लागली आहे, असं महाराज पहिल्या वचनामध्ये पहिल्या चरणामध्ये सांगतात. एक दृष्टांत सांगतो आणि पूर्व सांगतो. एक छोटस गाव आहे, छोटस गाव छान आहे, गुण्या गोविंदांना नांदणारा गाव आहे. तिथे एक संत महात्मा आले, खूप वर्षापूर्वी आले होते, परत त्यांचे पाय आले, खूप गावकऱ्यांना आनंद झाला, सरपंचांनी स्वागत केलं आणि ग्रामसभेमध्ये सत्कार करून विद्यामाला दिली, विद्यामाला विनंती केली त्यांना, महाराज खूप वर्षात तुझे पाय लागले गावात, आता तुम्ही आलाय, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आता एक 7 दिवस काहीतरी प्रवचनाचा लाभ आम्हाला ग्रामस्थांना द्या. अरे म्हणजे कशाला काही नाही महाराज, 7 दिवस काहीतरी इथे सप्ताह झाला पाहिजे, पाणी भेटा भला साधू घुमता भला, एक ठिकाणी जमत नाही साधू, खूप आनंद विनंती केली आणि मग 7 दिवस भागवताचा सत्कार सरपंचांनी सगळ्या घेतात लागा मांडव सगळे लागणारे सगळ्या जीवन वस्तू संहिता वाचन सगळं उत्तम आयोजन केलं. योजकच तत्व दुर्लभा म्हणतात, योजना करणारा असतो ना त्याच्यापुढे सगळं चित्र असलं पाहिजे की काय असेल, कसं असेल, कसं असेल, काय असेल, काय व्यवस्था आहे, योजना करणारा फार महत्वाचा असतो. संमित्र श्रीबापू अभयंकरांनी मला संपर्क केला, इथे इतकी वर्ष शाळूंच्या राममंदिरामध्ये बाबासाहेबांच्या इथे, त्याच्यानंतर नगरसेविका शर्मिला बाबत त्यांच्या तिथे काही कार्यक्रम झाले तिथे, त्याच्यानंतर गजानन महाराज मंदिरामध्ये अनेक ठिकाणी कीर्तन झाले, आमच्या राष्ट्रीय बहुमान संगीत अनेक ठिकाणी झाले, पण या मंदिरात प्रथमच मी ही योजना करणार आहे. श्रीपाद बुवा त्यांनी मला सांगितलं, कालच मला होते तिथं, क्षमा घ्या, काल ट्रॅफिक मुळे रक्षाबंधनाचं ट्रॅफिक येत होतं मुंबईहून निघायला, पोहोचायला आज पहाटे 4 वाजले, त्यामुळे कालच्या ऐवजी मी आज करायचं त्याला विनंती केली, भुसेवाला विनंती केली, त्यांनी विनंती मान्य केली. योजना फार महत्वाची असते, योजना करणार, योजना उत्तम योजना केली आणि योजना झाल्यानंतर सत्ता सुरू झाला, चांगली उपस्थिती होती, गर्दी वाढायला लागली, महाराज खूप छान सांगायचे आणि या सगळ्या गर्दी वाढायला लागल्यामुळे सरपंचानं गावातून पोलीस पाठवले, इन्स्पेक्टर त्याला जबाबदारी दिली, म्हणलं कायदा सुव्यवस्था पाटील साहेब तुम्ही बघायची फौजदार सगळे शिपायाला लावतो कामाला आणि छान शिस्तीमध्ये. हा फौजदार हा नास्तिक आहे, पण असं सत्संगात भवती साधूचा खरा नाम, साधू नाम नाही खर संगमात खरत्व. सत्संगाचा काय आनंद आहे, अहो नास्तिक जरी असला तरी श्रवण झालं 7 दिवस, अहो पालटली वृत्ती पालटली.
क्रिया पालने तात्काळ सर्वांनी केली असते क्रिया पालने तात्काळ क्रिया पालने 7 दिवस भागवत ऐकला हा नास्तिकाचा हळूहळू आस्तिकाकडे यायचा प्रयत्न करतोय 7 दिवस शेवटच्या दिवशी सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर याने आपले जोडे काढले सॉक्स काढले पट्टा पण काढला सगळे रिमोट बाजूला ठेवून आणि महाराजांना जाऊन नमस्कार केला महाराज तुम्ही फार छान व्यवस्था केली बोलत आहे तुमच्यामुळे शांततेत सर्व कार्यक्रम म्हटले नाही महाराज मी नास्तिक आहे पण आपल्या वाणीनं खूप बरं वाटतं एक विचारू का महाराज एक काय दोन विचार हा बोलताना म्हणतो महाराज प्रॉब्लेम असा आहे की मला राग फार येतो राग फार होते राग फार येतो सगळ्यांनाच राग येतो नाही म्हणजे मला त्यातल्या एकही सज्जनांचं आमचं संपर्क होत नाही त्यामुळे राग सार नाही येतो घरच्यावर रागवतो सगळ्यांवर शेजारच्यावर रागवतो हा राग कमी कसा होईल याच्यासाठी काहीतरी सांगा वामन पंडितांना विचारले का संताप हा शांत कशा प्रकारे संताप हा शांत कशा प्रकारे मला खूप संताप होतो हा शांत कसा होईल बघा काय प्रश्न होता कसा आहे त्या काळची माणसं उजळ होती थोडक्या शब्दात प्रश्न संताप हा शांत कशा प्रकारे हा माझा संताप शांत कसा होईल वामन म्हणजे ते एका क्षणात उत्तर दिलं ते म्हणाले संताप हा शांत अशा प्रकारे संताप हा शांत कशा प्रकारे संताप विचारला संताप हा शांत कसा संताप शांत म्हणजे घरी कोण आहे घरी आई वडील मुलं समोरची आई वडील आहेत वा भाग्यवान आहे सगळ्यात म्हणजे पोलीस स्टेशनला तुमची जायची वेळ काय असते तो म्हणला साहेब आपल्या बाबाचं पोलीस स्टेशन आहे कधी जातो मला कोणी विचारणार नाही गावामध्ये अरे तसं नाही बाबा एक साधारण तुझ्या जायची वेळ काय त्यामुळे सगळ्या गावात बरं ठीक आहे उद्यापासून एक नेम होता राग शांत आहे राग शांत करण्याचा संताप हा शांत कशा प्रकारे ऑफिसला जाताना म्हणजे पोलीस स्टेशनला जाताना एक काम करायचं आई वडिलांचं दर्शन घ्यायचं आणि पोलीस स्टेशनला जायचं मान्य आहे का हा पटकन हो म्हटला का नाही म्हटला कारण पडले पडण्यात इंद्रिया सगळा अहो नमस्कार करायला सवय लागते पटकन नमस्कार कोणी करत नाही घरात कोणी मोठी आलं घराची मुलं पटकन नमस्कार करणं संस्कार लागतात मोठी माणसं आली तर ती मुलं हल्लीच मुलं आत जाऊन बसतात आणि बाहेर देखील येत नाही आणि आईला सांगतात बाबा म्हणे काय डॉक्टर जायचं मुलांची आवड चालल्याचा विषय आपला कोण आले काय म्हणजे अरे तुझ्या आत्याचा मावशीचा भाऊ आहे हा म्हणजे तिला नाते सांभाळायचे असतात तुला माहिती का तुझा तो दूरचा भाऊ आहे तू ये काही भाऊ मिळू नको माणूस घाणी झाली एक माणूस घाणी सध्या एकच सर्वांना आवडतं माणूस घाणी घरात माणूस नको बाकी म्हणजे आई वडिलांना जमेल ना पटकन हो म्हणाले ठीक आहे महाराज तुमचे आज्ञा नाही आज्ञा नाही पण तुला संताप कमी करायचा आहे आई वडिलांना नमस्कार कर आणि सांग मला महिन्याभरानंतर येऊ काय वाटतं ठीक आहे घरी गेला छान झालं महाराज गेले कुठल्या सगळ्या उठला सगळं आवडलं नास्तिक असल्यामुळे पण महाराजांच्या संगीतेमुळे निदान म्हणलं फोटोला तरी नमस्कार करायला लागला युनिफॉर्म घातला सगळा उतरला घाली
सॉक्स घातले, जोडे घालणार, एवढ्यात त्याला लक्षात आलं म्हणजे महाराजांनी सांगितलं. आई बसली होती बाहेरच्या सोफ्यावरती, वडील नव्हते. आई, बाबा कुठे? बाबा जरा काय म्हणतात, जरा शतपावली काय म्हणतात त्याला, मॉर्निंग वॉकला गेले, इतरांच्या झाडाची फुलं तोडायला. सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक अशी गाडी असते किंवा छत्री असते, जाता 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 एखादा आनंदाचं फुल, एखादं छान किंवा एखाद्या जास्वंदीचं फुल दिसलं, आजोबा इकडे तिकडे बघतात, अशी गाडी वरती करतात, असं फुल खाली घेतात. मनातल्या मनात ज्ञानेश्वरांची ओळख म्हणतात की विश्वची माझे घर. त्याला गेलेत म्हणले जरा प्रभात फेरीला. किती वेळ येईल, कितीला जातात, काय काम होतं का? 5-10 मिनिटांनी आजोबा आले घरात, वडील आले यायचे, हास्य बसले सोफ्यावरती. आई वडील दोघं बसले, यांनी थोडे घालण्याच्या. बाबा, आई, काय रे, काय रे, नमस्कार. आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं बघा, आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. का? आईला काय आवडतं? शास्त्र काय म्हणाले, सुशीलो मातृपुण्येन. मुलगा चांगला आहे, हा मुलगा फार चांगला आहे, किंवा ही मुलगी फार चांगली आहे, हे सगळं श्रेय कोणाला जातं? आईला जातं. मुलगा चांगला आहे किंवा मुलगी चांगली आहे, हे संपूर्ण श्रेय आईला जातं. सुशीलो मातृपुण्येन, हे आई जगात अशी आहे ती सांगत असते, मोठा नाही झाला तरी चालेल, श्रीमंत नाही झाला तरी चालेल, पण चांगला हो, हे सांगणारे फक्त जगात आले. आणि पितृपुण्येन चातुर्यम, वडील नेमकं उलट सांगत असतात. दोघांची आवडी वेगळी. आता विषय काय चालू आहे? देवाची आवडी, आवडीन देवा. आईची आवड वेगळी आहे आणि वडिलांची आवड वेगळी. आई म्हणते श्रीमंत नाही झाला तरी चालेल, शहाणा हो, असं कधी आई म्हणत नाही, चांगला हो असं आई म्हणते. आणि बाप काय म्हणतो? बाप म्हणतो चांगला वेगळा होण्याच्या भानगडीत पण नको भाऊ. या जगात जगायचं असेल तर फार चांगला होऊ नको, शहाणा हो. पितृपुण्येन चातुर्यम, फार चांगला झाला ना तर विकून टाकी, वापरून घेती, झिरलं तर टायर झिरलं फेकून देते. पितृपुण्येन शहाणा हो, चांगला वेगळा होणे म्हणजे जी आई सांगते विरुद्ध बाप सांगतो. त्यामुळे याला नमस्कार केल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी आले. एवढा मोठा माझा मुलगा फौजदार गावचा, पण मला पाया पडला, काय त्याला आजीला आनंद झाला, इतकं फुगली आणि अशी मोठं मोठी कर माझ्या सर डोक्यात राहतो. आईच्या मनात हे भाव आले, बापाच्या मनात काय भाव आले, काय भाव आले? बाप मोठ्याने बोलत नाही, पण आपण मोठ्याने बोलत असतो स्वतःशी. बाप म्हणला आज ही दुर्बुद्धी कशी, नमः पार्वती, आज ही दुर्बुद्धी कशी, कधी इतक्या वर्षात आज ही दुर्बुद्धी कशी. तरी बाप आपलं म्हणणं सांगितल्याशिवाय राहत नाही. काय रे म्हटलं आज हे काय तुम्ही? म्हणजे महाराजांच्या प्रवचनाचा इतका मला आनंद झालाय. आणि त्यांनी सांगितलं आई वडिलांना नमस्कार करायला, म्हणून नमस्कार. बाप म्हणत त्या म्हणत होते इतकी वर्ष जे आम्ही सांगू सांगितलं नाही ते महाराजांनी सांगितलं. सगुणा पहिला दिवस झाला, दुसरा दिवस बाबा घरी होते, आई कुठेतरी बाजूला गेली होती. बाबा आई शेजारी गेली जोशी काकूकडे, काय श्रावणाच्या काही बाकी वेळ चालू तुझे सांगितलं होतं थांबत राहिले इकडे तिकडे ये बरं. काही वेळाने आई आली, आई आल्यानंतर काय आई कुठे गेली होती? अरे शेजारीच होते. बरं ठीक आहे, आता तुझ्याशी बोलायला वेळ नाही, बस इथे.
नमस्कार महाराष्ट्राला बोलतो विरोध आहे का नमस्कार रोज ऐकता आमच्या मागे 2 दिवस झाले तिसरा दिवस उजाडला तिसरा दिवस काय झालं श्रावणी सोमवार असल्यामुळं दोघेही घरातले सकाळी घरात बायको आहे मुलं झोपली हा उतरला खाली अगं ऐकलं का काय हो अरे तो श्रावणी सोमवार नाही का तुला कळत नाही का रोज नमस्कार करतोय दोघं गेले कसं काय गेले अहो कसं काय तर सोमवार जातात ते तिला ते गरज पडत त्यांची म्हणजे अहो रागवता कशाला म्हणजे आता मला उशीर होईल आणि तुला कळत नाही का सगळे तुझ्या माहेरचे असे पार्वतीमध्ये मूळ रोग काय संताप शांत कशा शांत होण्याच्या ऐवजी अस्वस्थ झाला काही वेळानं आई वडील आले बसले हा रागवलेलाच आहे जन्मदशमी हा म्हणतो काय बाबा परवा तू होती बाबा नव्हती कुठे गेले होते बाबाला काल बाबा होते तू कुठे गेली होती बाबाकडे आज दोघी नाही किती वेळ थांबायचं मी काय नाही उद्यापासून सकाळी 9:55 ला इथं बसायचं सकाळी इथे बसायचं 9:55 ला का मला नमस्कार करायचा ही आपली आवड झाली आई वडिलांच्या आवडीप्रमाणे नमस्कार करणं ही देवाची आवड परमार्थ आपल्या आवडीने करायचा नसतो त्या देवाच्या आवडीने करायचा असतो असा कोणी केला उत्तर रंगाच्या चरित्रात बघू पूर्ण करतात पार्लेकर महाराज देवाची आवडी Hara Hara Mahadeva Parvati Shiva